नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी पण मजेत आहे. आम्ही सर्वजण मजेत आहे. तर सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे. बाहेर पावसाची बुरबुर चालू आहे आणि घरात लहानांपासून मोठ्याची कुरकुर चालू आहे. काय तर काहीतरी चमचमीत खायला हवं आहे. पोळी भाजी कोणाला नको आहे? रोजच्या रोज ह्यांना काही ना काहीतरी चमचमीत खायला पाहिजे. तर आज रिशूला सुट्टी आणि रिशूचं चालू आहे की मला काहीतरी खायचं आहे. असं तो रोज माझं डोकं खातो जेवणावरून आणि आज त्याला माझा मेंदू खायचा आहे. सॉरी, त्याला आज मेदूवडा खायचा आहे. तर चला बघा मग कशा प्रकारे मी मेदूवडा करते. तुमच्याकडे नेमकं याला काय म्हणतात? मेंदूवडा की मेदूवडा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बघा मग काय काय कसा करते मी. तुम्ही कसं करताय ते पण सांगा, कारण प्रत्येकाची काय वेगवेगळी पद्धत असते. तर मी सांबर नाही करणार आहे. मेदूवड्यासोबत मी चटणी करणार आहे हिरव्या मिरचीची. त्यासाठी खोबरं शेंगदाणे भाजून घेतले. वड्यासाठी उडदाची डाळ भिजून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. हे पहा, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, जिरे, दही हे सगळं वापरून मी काय करणार आहे? चटणी करणार आहे. बरं, पावसाळ्यात ना खूप हे होतं. प्रत्येकाची इच्छा असते काहीतरी चमचमीत खायचं, भजे खायचे, हे खायचं ते. बरं, रोज रोज भजे कसे खाणार? म्हणून काहीतरी वेगळं. म्हणून आज रिशूला म्हटलं चल मी तुझ्यासाठी मेदूवडा बनवते. तर हे पहा, मी चटणी बनवून घेत आहे सगळ्यात अगोदर. बघा, ही मस्त हिरव्या मिरचीची हिरवीगार चटणी. तोंडाला पाणी येतं करताना. हे पहा, मस्त तडका दिला आहे मी जिरा आणि मोहरीचा. मला याचा वास खूप आवडतो. तडका जेव्हा देते ना मी चटणीला वगैरे, मस्त वास येतो. ते जिऱ्याचा तडतड, मोहरीचा, जिऱ्याचा तडतड, तो आवाज. पहा, मस्त चटणी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे घालून घेते मी त्यावर. मस्त चटणीचं काय नाही हो, चटणी सोपी आहे करायला. सगळ्यात जास्त मेंदू कुठं जात होतं? ते वडे करताना. मेन म्हणजे ती डाळ जेव्हा मिक्सरमधून काढायची ना बिना पाण्याची, तेव्हा एवढा वेळ लागतो त्याला. आणि खाताना काय परत बिघडलं तर असतंच नवऱ्याचं, काय तू हे काय केलं? चला, तर मी थोडं थोडं करून पाणी न घालता ती डाळ मिक्सरमधून वाटून घेतलेली बारीक करून. त्यामध्ये चवीसाठी थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट, मीठ, थोडीशी चिमूटभर हळद घालते. आम्ही जास्त तिखट खात नाही, त्यामुळं थोडं मी कमीच तिखट घालते. आणि त्यात रिषभ आहे, प्रिशा नाही खात, पण रिशूला पण जास्त तिखट नाही आवडत. चला बघा, हे मी चांगल्यापैकी हे पीठ मिक्स करून घेते. एकदम बारीक वाटून घेतले पाणी न घालता. कारण पाणी घातलं, मीठ वगैरे घातलं की त्याला परत पाणी सुटतं आणि मग त्याचे वडे तयार होत नाही, त्याचे भजे तयार होतात. त्यामुळं बिना पाण्याचं काय केले मी घेतले. नंतर गॅसवर कढई ठेवून कढईत तेल तापवून घेते. आधी सुरुवातीला थोडं जास्त तेल तापवून घेते, चांगलं गरम करून घेते. आणि नंतर मग ते वडे हळूहळू मंद आचेवर तळायचे. म्हणजे ते काय होतं आहे, मध्ये कच्चे नाही राहत. आणि गॅस जर आज आपण एकदम फुल केला तर ते सुरुवातीलाच लालसर होतात, जळून जातात. म्हणजे वरून वरून तळल्या जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात ते. त्यामुळे एकदम मंद आचेवर मी काय करते, तळून घेते त्यांना. मग करता करताच माझ्या तोंडाला पाणी येते. तुम्ही बघा किती मस्त प्रकारे वडे तयार झालेले आहेत. चटणी, आहा, तुम्हीही अशाच प्रकारे पावसाळ्यात वेगवेगळ्या रेसिपीज बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं असंच प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच. बाय बाय.